अनेकदा शासकीय मोहिमांकडे लोक केवळ कागदोपत्री सोपस्कार म्हणून बघतात. पण एका शासकीय मोहिमेने काय किमया घडू शकते याचा विचारही कुणी केला नसेल. सध्या राज्यात SIR अर्थात मतदार यादी पुनरीक्षण मोहीम सुरू आहे. यामुळे मलकापूरच्या गांधीनगरमधील BLO नीता बोंबे हे मतदार पडताळणीचे काम करण्यासाठी गेलेले होते. त्यावेळी त्यांचा संपर्क नवनाथ गायकवाड या व्यक्तीशी झाला. नवनाथ यांच्या माहितीत काही संशयास्पद साम्य त्यांना आढळले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील BLO विठ्ठल नगस यांच्याशी संपर्क साधला. 2 शासकीय कर्मचाऱ्यांमधील ती एक चर्चा आणि वर्षानुवर्ष सुटलेला धागा पुन्हा जोडला गेला. विठ्ठल नगस यांनी नवनाथचे भाऊ अशोक गायकवाड यांचा नंबर दिला. फोनवर संवाद झाला, आवाज ओळखला गेला आणि 40 वर्षांची विरहाची भिंत एका क्षणात कोसळली. शब्द हरवले आणि अश्रू बोलू लागले. 26 जुलैचा तो दिवस मलकापूरकरांच्या कायम लक्षात राहील. केडगाववरून नवनाथची वृद्ध आई, भाऊ, बहीण आणि मावशी थेट गांधीनगरातील त्यांच्या घराच्या उंबरठ्यावर पोहोचले. मलकापूरचं हे गांधीनगर. 40 वर्षांपूर्वी हरवलेला तो 10 वर्षांचा मुलगा आज एक प्रौढ पुरुष म्हणून समोर उभा होता. पण आईच्या नजरेला ओळखायला 40 वर्षेसुद्धा कमी पडली. क्षणाचाही विलंब न करता आईने नवनाथला मिठी मारली. त्या मिठीत 40 वर्षांचे दुःख विरघळून गेले. त्या मिठीत आईच्या साचलेल्या अश्रूंचा दबदबा वाहू लागला. भाऊ, बहीण, पत्नी आणि मुलगी सगळ्यांचेच डोळे पाणावले. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींचाही घशात अडकलेला आव्हांडा आणि डोळ्यांतील पाणी माणुसकीच्या ओलाव्याची साक्ष देत होता. काही पुनर्भेटी या केवळ भेटी नसतात, तर नियतीने लिहायच्या राहून गेलेल्या नव्या आयुष्याची सुरुवात असतात. मलकापूरच्या इतिहासात ही घटना एका भावनिक सुवर्ण अक्षराने नोंदवली गेली. BLO नीता बोंबे आणि विठ्ठल नगस यांच्यातील प्रसंगावधान आणि माणुसकीमुळे आज एका वृद्ध आईला तिचा हरवलेला मुलगा परत मिळाला आहे. माझा मुलगा नवनाथ धोंडेबा गायकवाड हा 4/2/2003 रोजी घराच्या बाहेर पडला. त्याला अद्याप त्याचा शोध लागला नाही. आम्ही बरेच दिवस त्याचा तपास करत होतो, पण शोध काही लागला नाही. अचानक असा घरातून गेल्यानंतर अशी वेळ आली की 24व्या वर्षी माझा मुलगा नवनाथ धोंडेबा गायकवाड हा बुलढाणा जिल्ह्यात ह्या मतदानाच्या योगाद्वारे बुलढाणा जिल्ह्यात तो सापडला. मग तिथल्या शिक्षकांनी इथल्या येताळ लगस गुरुजी आमचे गावचे केडगावचे रहिवासी त्यांच्याकडे फोनवर कॉन्टॅक्ट करून ती एकमेकांना त्यांनी सांगून सहकार्य करून की हा मुलगा हित आहे म्हणून असं सांगितल्यावर गुरुजी माझ्याकडे आलं. गुरुजींनी मला मार्गदर्शन केलं की मावशी तुमचा मुलगा गेलेला तो सापडलाय, मला फोन आलाय तिकडल्या सरांचा म्हणून त्यांनी सांगितलं. मग आमचा जीव मोठा झाला, आम्हाला भरपूर आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात मग आम्ही माझा अशोक, माझी सून सीमा गायकवाड, अशोक गायकवाड, माझी मुलगी लता कांबळे, माझी बहीण रमाबाई बहिलुमे कर्जतची आणि लताचा मुलगा ड्रायव्हर होता सिद्धांत कांबळे आणि मग आम्ही 5-6 जण मिळून माझ्या मुलाला शोध करण्यासाठी आम्ही 4/2/7 आणि 4/2/6 आणि परमेश्वर स्वर्गीय पिता आमच्यात 7वा होता तो पुढं मार्ग काढणार. आणि मग आम्ही गेलो, आम्ही कडकडून भेटलो, आमची भेट झाली. सकाळ तिथल्या गुरुजींनी आम्हाला, त्या सरांनी आम्हाला आमची वाट पाहत होते. आम्ही गाडी लावायला माझ्या सुनेनी शिमानी फोन लावला, त्यांनी उचलला आणि गाडी लावली आणि सर लगे गाडीच्या पुढंच उभा राहिले आमची वाट पाहत. मग त्या सरांनी मुलाची गाठ भेट होण्याच्या अगोदर त्यांच्या घरी आमचं स्वागत केलं, आम्हाला चहा पाणी केलं. आम्ही चहा पाणी झालं, जरा 4 शब्द बोललो, आम्हाला खानाखुना पटल्या, आम्हाला सगळं आवडलं. त्यांनी आम्हाला शिस्तीत मार्गदर्शन केलं, सगळी माहिती सांगितली, आम्हाला आनंद वाटला, त्यांना समाधान वाटलं. आणि तिथल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या सगळ्या बायका ती परत आमच्या गाठी भेटी झाल्या. आनंद अश्रूने आम्ही गच्च घर भरल्यासारखं, आकाश भरल्यासारखं असं आम्हाला वेगळाच आनंद झाला आम्हा सर्वांना. तिथल्या एरियातली सगळी पेड्याचं बॉक्स
मी केडगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील BLO वेतळगस SIRच्या कामानिमित्त मॅपिंगचं काम चालू असतानाच मलकापूर जिल्हा बुलढाणा येथून बोंबे सरांचा मला एक कॉल आला की नवनाथ धोंडेबा गायकवाड हे तुमच्याकडे मॅपिंग आहेत, त्यांना अनमॅप करा. ते आमच्याकडे 20 वर्षापूर्वीपासून रहिवासी आहेत असं त्यांनी सांगताच मी कारण ते केडगाव येथीलच रहिवासी होते, परंतु काही घरातील कारणास्तव ते 24 वर्षापूर्वी निघून गेले होते. मी सर्वप्रथम त्यांचा फोन आल्यानंतर त्यांना काहीच न बोलता नवनाथ गायकवाड यांच्या मातुश्री रंजना गायकवाड यांची घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा नवनाथ मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे रहिवासी म्हणून आहे, वास्तव्यास आहे. त्या मातुश्री इतक्या भावूक झाल्या, खूप रडल्या. माझा 24 वर्षापूर्वी मुलगा निघून गेला होता, त्याचा अजूनपर्यंत पत्ता नाही लागला आणि तुमच्या ह्या कार्यक्रमामुळे SIRच्या कार्यक्रमामुळे त्याचा पत्ता लागला. तो कुठे आहे ते आम्हाला समजलं आणि आम्ही त्या BLOशी कॉन्टॅक्ट करून स्वतः त्या रंजना गायकवाड, त्यांचा मुलगा अशोक गायकवाड, मुलगी लता कांबळे ह्या समक्ष त्या मुलाला भेटायला गेल्या आणि मायलेकरांची भेट झाली. मी त्या BLOचं जे मलकापूरचे आहेत त्यांचंसुद्धा आभार व्यक्त करतो. नाव नीता अनिल भोंबे, BLO मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये 174 मतदार यादीमध्ये श्री नवनाथ धोंडेबा गायकवाड हे माझ्या मतदार यादीमध्ये आहेत. त्यांना त्यांचा इन्युमरेशन फॉर्म फिल करण्यासाठी मी घेतला, तेव्हा मला असा मेसेज आला की सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील करमाळा मतदारसंघामध्ये नवनाथ धोंडेबा गायकवाड हे अगोदरच मॅप झालेले आहेत असा मला मेसेज आला तेव्हा. आणि त्यामध्ये तिथले जे BLO होते विठ्ठल लगस यांचं नाव आणि मोबाईल नंबर देखील आला. तेव्हा मी त्यांना कॉल केला की माझ्या मतदारसंघातील नवनाथ धोंडेबा गायकवाड हे तुम्ही मॅप केलेले आहेत, तुम्ही त्यांना अनमॅप करा जेणेकरून मी त्यांना मॅप करू शकेल. ते ठीक आहे बोलले आणि त्यांनी लगेच त्यांचे जे मित्र होते या धोंडेबा गायकवाड यांचे, नवनाथ धोंडेबा गायकवाड यांचे भाऊ, त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की 24 वर्षापासून तुझा जो भाऊ हरवलेला आहे तो भाऊ सापडला आणि तो बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे आहे. मग नंतर त्यांच्या भावाने आमच्यासोबत संपर्क केला आणि सांगितलं की ते डायलिसिसवर आहेत आणि त्यांना त्यांच्या भावाला भेटायची आणि त्यांच्या आईला सुद्धा त्यांच्या भावाला भेटायची खूप खूप इच्छा आहे. मग तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही या, आम्ही तुमची भेट घडवून देतो. म्हणून ते रविवारी सकाळी 6 वाजताच आमच्याकडे आले. नंतर चहा पाणी वगैरे घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो तर त्यांची आई अक्षरशः मुलाला आणि सुनेला घेऊन कवेत घेऊन अक्षरशः रडायला लागल्या. वातावरण खूप भावूक झालं. गांधीनगर मधील प्रत्येक घरातील व्यक्ती रडत होतं, इतकं भावूक वातावरण झालं. सुरुवातीला त्यांनी काही आईला ओळखलं नाही, पण जेव्हा त्यांनी त्यांचे नातेवाईक पाहिले सोबत आलेले, बहीण, मावशी, भाऊ, भावाची पत्नी, सगळ्यांना पाहिलं आणि मग त्यांना ओळख पटली की हा आपलाच परिवार आहे. आणि मग त्यांनाही खूप आनंद झाला. तर 24 वर्षानंतर आई लेकराची आणि भावाभावाची भेट झाली होती, त्यामुळे वातावरण खूप भावूक झालं होतं. सगळ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते आणि सगळ्यांना एकच भावना होती की आपला परिवार एकत्र आला, आम्हाला आमचा परिवार मिळाला. या गोष्टीचं त्या परिवाराला खूप आनंद झाला होता.